घरात राहूनही स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करावी, आज मी ह्या विषयावर बोलणार आहे. हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय प्रत्येक गृहिणींसाठी, प्रत्येक आईसाठी आणि प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक महिलांना असं वाटतं की मी दिवसभर घरातच असते, माझी पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होणार. पण खरं सांगायचं तर पर्सनॅलिटी म्हणजे फक्त महागडे कपडे, मेकअप किंवा बाहेर नोकरी करणं नाही. खरी पर्सनॅलिटी म्हणजे तुमचा आत्मविश्वास, तुमचं वागणं, बोलणं, विचार करायची पद्धत आणि स्वतःवर असलेलं प्रेम. जर तुम्ही घरात राहूनही स्वतःमध्ये रोज थोडासा बदल केला तर काही महिन्यात किंवा काही दिवसातच तुमच्यामध्ये फार मोठा फरक दिसेल आणि तो तुम्ही स्वतःलाच तुम्हाला कळेल की आपल्यामध्ये म्हणजे आपल्या स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस झालेला आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला मग आपली स्वतःची खरी पर्सनॅलिटी ओळखायला येईल. आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करावी आपण ह्या विषयावर मी आज सांगणार आहे तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. दिवसभर घराची कामं करताना आपण स्वतःला विसरतो. रोज फक्त 20 ते 30 मिनटं स्वतःसाठी ठेवा. त्यावेळेस पुस्तक वाचा, चालायला जा, योगा करा किंवा शांतपणे बसा. शांतपणे एखादा चहा प्या किंवा निवांत असं जरी बसलात ना तरीही चालेल. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हाच तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे नीटनेटके राहा. घरात असलं तरी स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घाला, केस व्यवस्थित ठेवा, हसत राहा, आनंदी राहा. घरात राहतो म्हणून कसंही राहिलं तर चालत नाही. आपण जेवढे नीटनेटके राहू त्याच्यामुळेच आपला आत्मविश्वास वाढतो. हे दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःला चांगलं वाटण्यासाठी करा. तिसरी गोष्ट म्हणजे रोज काहीतरी नवीन शिका. आजच्या काळात शिकायला वय लागत नाही आहे. मोबाईलवरून नवीन रेसिपी, काही इंग्रजी शब्द, इंग्रजी बोलायची इच्छा असेल, इंग्रजी बोलूशी वाटत असेल तर मोबाईलवरून बघून शिका. आजकाल भरपूर काही ॲप्स आलेले आहेत. आपण गुगलवर गेलो की आपल्याला भरपूर काही शिकायला भेटतं. काही शिवणकाम शिकायचं असेल किंवा काहीतरी नवीन रेसिपी किंवा आपलं काही कौशल्य तुम्हाला दाखवायचं असेल किंवा कोणताही एक नवीन विषय शिका. रोज काहीतरी नवीन शिकणारी व्यक्ती नेहमी आत्मविश्वासाने जगते. चौथी गोष्ट म्हणजे सकारात्मक बोला. आपण स्वतःशी काय बोलतोय यावर आपला विश्वास ठरतो. माझ्याकडून काहीच होत नाही याऐवजी मी करत आहे, मी शिकत आहे, मी रोज एक चांगली व्यक्ती होत आहे आणि मी ही गोष्ट करणारच असं स्वतःला सांगा. त्याच्याने तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. पाचवी गोष्ट म्हणजे आत्मविश्वासाने बोला. हळू बोला, स्पष्ट बोला आणि नम्रपणे बोला. डोळ्यात डोळे घालून बोलायची सवय ठेवा. आत्मविश्वास हा पर्सनॅलिटीचा सर्वात मोठा दागिना आहे. सहावी गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. वेळेवर उठत जा, वेळेवर जेवत जा, पुरेसं पाणी प्या, थोडा व्यायाम करा. निरोगी शरीरातच सुंदर व्यक्तिमत्व तयार होतं. सातवी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना कोणासोबतही करू नका. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, त्याच्यामुळे कधीही कोणाची तुलना आपल्यासोबत करू नये. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येकाचं आयुष्य खरं नसतं. पडद्याच्या मागेही वेगळं काही असतं. त्याच्यामुळे लोकांची तुलना करायचं सोडून टाका. तुमचा प्रवास हा तुमचा आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही काय करता हे लक्षात ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आठवी गोष्ट म्हणजे स्वतःचं एखादं कौशल्य विकसित करा. जर तुम्हाला कुकिंग येत असेल, शिवणकाम येत असेल, चित्रकला येत असेल, ब्लॉगिंग येत असेल
यूट्यूब, हस्तकला असं जे काही तुम्हाला आवडतं ते मनापासून करा. तुमचं कौशल्यच तुमची वेगळी ओळख बनवू शकते. तुमच्या मनात जे काही वाटतं की तुम्हाला हे करायचं आहे हे ते करून बघा. नक्की तुमच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात आणि होणारच. जर तुम्ही रोज जरी तुम्हाला वाटत असेल की मी ही गोष्ट करू शकते, हे शिकू शकते, तर तुम्ही करा. म्हणजे तुमच्यामध्ये आपोआप चेंजेस होऊ शकतो आणि त्याच्यासाठी काही वयाची मर्यादा नसते आणि तुम्हालाही वाटेल की तुमचा आत्मविश्वास त्याच्याने वाढेल. 9वी गोष्ट म्हणजे चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. सकारात्मक विचार करणाऱ्यांच्या लोकांशी बोला. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांशी बरोबर जोडा. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टी ही सकारात्मक होत जाईल आणि चांगल्या लोकांच्या सहवासात जर तुम्ही राहिलात तर तुमचाही आत्मविश्वास वाढेल आणि तुमचंही विचार करण्याची क्षमता ही बदलू शकते आणि तुम्हालाही त्या लोकांशी काहीतरी प्रेरणादायी किंवा चांगल्या गोष्टी शिकता येतील. चांगली पुस्तकं वाचा. तुमचं वातावरण तुमचं व्यक्तिमत्व घडवतं. शेवटचा संदेश मी देत आहे तुम्हाला मैत्रिणींनो, घर सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपण घर सांभाळताना स्वतःला पूर्णपणे त्या संसारात हरवून जातो. त्याच्यामुळे घर सांभाळताना स्वतःला हरवू नका. तुमची स्वप्न जिवंत ठेवा. स्वतःवर प्रेम करा. रोज थोडं स्वतःमध्ये गुंता. स्वतःकडे लक्ष द्या. सुंदर व्यक्तिमत्व आरशात दिसत नाही, ते आपल्या विचारांमध्ये असतं, वागण्यात आणि आत्मविश्वास दिसतं. चांगल्या लोकांशी ओळख करा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. मग तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. तुम्हालाही तुमच्यामध्ये बदल दिसून येईल. त्याच्यामुळे चांगल्या लोकांचं वागणं किंवा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. पुरेसा वेळ द्या त्या लाईफमध्ये. थोडासा का होईना वेळ आपल्यासाठी काढावा. वेळ नाही म्हणून आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो, पण असं न करता आपल्या दिवसभरात 15 ते 20 मिनटं आपण स्वतःसाठी दिले तर आपल्यामध्येही थोडासा चेंजेस होऊ शकतो आणि आपला आत्मविश्वास वाढेल आणि त्याच्यामध्येच आपली लाईफस्टाईल आणि आपला पर्सनॅलिटी ही डेव्हलप होऊ शकते. व्यक्तिमत्व आरशात दिसत नाही, ते आपल्या विचारामध्ये, वागण्यात आणि आत्मविश्वासातच दिसतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.